पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर, तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर, डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार, भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागतील. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाकडून नवीन उपाययोजना. सोमवार, शुक्रवार आणि अंशतः कामकाजाच्या दिवशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार. 50% कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50%ची वाढ. तापमान, कमी पुरवठा, वाहतुकीच्या दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ. वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडनं 12 रुपये 35 पैशांनी कांदा विकत घेतला जाणार. साताऱ्यामधून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याच्या आधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकरांना पोलिसांनी फरफटत नेलं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेख नाही. तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख. 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही अशी चर्चा. शरद पवारांना 2 नेत्यांनी सोडल्यानंतर आम्ही नाराज होतो. अजितदादा सुद्धा त्या 2 नेत्यांबाबत सकारात्मक नव्हते. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव घेत रोहित पवारांचा दावा. पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. 20 तारखेला पुन्हा बैठक होणार. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दादांचं काम पुढे घेऊन जाणार. निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्वाची. डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढील सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरेंच्या सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसावलं. संजय राऊतांच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या घरावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला. सरकारवर टीका करताना राऊतांनी भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख केला होता. नेटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर, त्यामध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल. अनेक वर्षांपासून भोजशाळा मंदिर की मशीद असा सुरू होता वाद.